नमस्कार. आज आपण बनवणार अंडा ब्रेड. थोडी आगळी वेगळी पद्धत आहे आपली. जसं आपण अंडा पराठा बनवतो ना, तर पराठामध्ये पिठाचं येतं आणि ते ब्रेडचा वापर करता येतो. त्यासाठी बघून घ्या आपण काय काय तयारी घेतली ती. त्यासाठी एक कांदा कापून घेतले, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 7-8 कापून बारीक, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे आता आपण सगळं याच्यामध्ये मिश्रण टाकून घेणार आहोत. गुड मॉर्निंग बाबू. याच्यात आता आपण घेताना थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, काली मिरी पावडर, हे थोडंसं आपण घेणार आहोत. ह्याच्यापेक्षा हे नसलं तर तुम्ही आपण घरीही ते करू शकतो. ते तुम्हाला माहिती असेल. मिरच्या घेऊन बारीक वाटायच्या, एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण आपण. त्याच्यानंतर पिझ्झाचं जे स्पेशल मिक्स येतं ते थोडंसं चवीपुरतं घ्यायचं. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही अजून दुसरं पॅकेट घेतलं तरी चालेल. 4 अंडी घेतलेत म्हणून मी 1 पॅकेट घेतलेलं आहे. त्याला पूर्ण थोडा वेळ आपण मोरून द्यायचं आहे. 5 ते 7 मिनिट आपण याला असंच मोरून द्यायला. थोडंसं पाणी सुटलं पाहिजे त्याला. याला पाणी व्यवस्थित सुटलंय आता कांद्याला. असं पाणी सुटलं का अंड पूर्ण मिक्स होतं त्याच्यामध्ये. त्याच्यात आपण ही 4ही अंडी फोडून घेऊ. अंडी फोडायची आधी पाण्यात ठेवायची, म्हणजे वरची घाण असते ना ते निघून जाते. त्यानंतर पाण्यात टाकून नंतर ती धुवून घ्यायची आपण. आता आपण हे पूर्ण बेटर मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर इथे आपण तवा ठेवला गरम करत. तेल गरम वगैरे झालं आज आपण बेटर केलंय त्याच्यावर टाकून घ्यायचं. आता आपण अंडे 4ही बाजूंनी व्यवस्थित टाकून घेतलेले आहे. त्याच्यात आता ब्रेड ठेवायचे आपण. छोटे ब्रेड असतील तर 4 राहतात व्यवस्थित. हे थोडे मोठे आहेत म्हणून याला आपण असं कप ठेवून दिलं. याला खालून असं शिजून द्यायचं. तरी आपण अलगद एकावर टाकून घ्यायचं. थोडंसं त्रास होतो, ते व्यवस्थित पडलं ना का छान बसतं ते. आता मधोमध असं कापून घ्यायचं आपण, म्हणजे खायलाही
छान वाटतं. गरम मस्त सॉस बरोबर खायला तयार आहे. कशी वाटली आपली साधी सोपी नाश्त्याची तयारी? आवडली आहे का? आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करा, नक्की करा.